हाय हॅलो नमस्कार, कसे आहात मंडळी? मस्त ना, नवीन दिवसाची सुंदर अशी सुरुवात. तर थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की मी काय बनवते. चला पटकन बनवायला घेऊया. तर त्यासाठी बघा, इथं आहे ना 1 वाटी मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, 2 ते 3 चमचे बेसन आणि 2 ते 3 चमचे रवा घेतलेला आहे. आणि आपल्याला त्याने एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. तर इथं एक मोठं बाउल म्हणू शकतो घेतलेला आहे. त्याच्यामध्ये मी बघा तांदळाचं पीठ टाकून घेतलं, त्याच्यातच मी बेसन टाकलेलं आहे आणि त्याच्यातच मी रवा टाकलेला आहे. सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. याच्यामध्ये ना मीठ टाकायचं आहे आणि पाणी टाकायचं आणि पातळ असं पीठ बनवून घ्यायचं आहे. जास्त घट्ट ठेवायचं नाही, या पद्धतीचं बनवायचं आहे. एका बाजूला मी डोशाचा तवा गरम करायला ठेवलेला आहे. त्याच्यावरती आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि हे बॅटर आपल्याला सोडून घ्यायचं आहे. डायरेक्ट मध्ये टाकायचं नाही, बाहेरून सुरुवात करायची आणि त्याच्यानंतर मग आतमध्ये सोडायचं. तेल व्यवस्थित लावून घेतलं की घावणे आहेत ना व्यवस्थित सुटतात. आता थोडासा पॅन खराब झालेला आहे, त्याच्यामुळे मला तेल लावायला लागते, नाही तर कधी कधी तेल लावायची सुद्धा गरज पडत नाही. बाहेरून सुरुवात करायची आणि असं पसरवून घ्यायचं आहे. आता तुम्हाला किती मोठं बनवता येईल तितकं मोठं तुम्ही बनवू शकता. आता मी एवढं बनवलेलं आहे. आता याच्यावरती आपल्याला आहे ना झाकण ठेवायचं, म्हणजे ह्याची वाफ आहे ना, या वाफेने ती वरची बाजू शिजली पाहिजे. थोडंसं तेल लावायचं आणि याच्यावरती झाकण ठेवायचं आणि 1-2 मिनटानंतर हे आपल्याला झाकण काढून घ्यायचं आहे आणि मग पलटी करायचं. तर आता बघा, मी इथं झाकण ठेवून घेतलं. 1-2 मिनटं आपण वाट बघूया. आता 1-2 मिनटानंतर बघा, मी याच्यावरचं झाकण काढून घेतलं. तर घावना बघा आता कसा व्यवस्थित सुटलेला आहे. या पद्धतीने बनवलं ना तर घावणे अगदी सहज तयार होतात. फक्त तांदळाच्या पिठाचे सुद्धा होतात घावणे, त्याचासुद्धा व्हिडिओ मी ऑलरेडी शेअर केलेला आहे. आणि आता तांदळाचं पीठ, रवा आणि बेसन हे वापरून मी केलेलं आहे अच्छे घावणे. तर खूप छान अशी रेसिपी आहे, नक्की ट्राय करा. इन्स्टंट बनवायचं असेल ना तर ही पद्धत अगदी परफेक्ट आहे. जसं की आपण रात्री तांदूळ भिजत ठेवतो आणि सकाळीसुद्धा करतात किंवा तांदळाच्या पिठाचे फक्त करतात. तर इथं तांदूळ, बेसन आणि रवा वापरून मी केलेले आहेत. बघू शकता किती भारी असा कलर आलेला आहे. मी तुम्हाला अजून एक बनवून दाखवते. खूप सुंदर असे झालेले आहेत. हे चहासोबत अप्रतिम लागतात आणि कोकणात घरोघरी केले जातात. तर चला मी तुम्हाला अजून एक बनवून दाखवते. तर बघा, अगदी परफेक्ट असं झालेलं आहे. अजिबात ओलसर वगैरे नाही आहे बरं का, एकदम परफेक्ट झालेलं आहे. दुसरा बनवून दाखवते बघा. बाहेरून सुरुवात करायची, त्याच्यानंतर आतमध्ये सोडायचं आहे. बघू शकता या पद्धतीने आपल्याला करून घ्यायचं आहे. तर हा सुद्धा घावना अगदी परफेक्ट असा झालेला आहे. नक्की तुम्हीसुद्धा तुमच्या घरी या पद्धतीने घावणे बनवा. सिंपल अशी रेसिपी आहे. आता वरती थोडंसं तेल लावायचं, झाकण ठेवायचं, 1 मिनटं आपल्याला वाफ काढायची आहे. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि मस्त आपले घावणे आहेत ना तयार होतात. तुम्हाला आता अगोदरचा घावना दाखवते बघा, किती सॉफ्ट असं झालेलं आहे आणि अजिबात ओलसर वगैरे नाही आहे. नाही तर ते घावणे ओलसर होतात, त्याच्यामुळे ते नको वाटतात खायला. एकदम सुटसुटीत झालेलं आहे, अजिबात तेलकट वगैरे नाही किंवा ओलला पण नाही झालेला. बघू शकता. आता बघा, हा अजून एक मी करून दाखवते. नाही तर ते काय होतात, लगेच तुटून जातात. तर या पद्धतीने केलं ना खूप सुंदर असे घावणे तयार होतात. आमच्या घरी तर सगळ्यांना आवडले, कारण खूप दिवसाच्या नंतर मी घावणे बनवलेले आहेत. तर मंडळी, तुम्हाला आजची ही घावण्यांची रेसिपी कशी वाटली ते एकदा जरूर कळवा. व्हिडिओ जर का आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला जर का सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करा. बाजूच्या घंटीचा आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही माझा कोणताच व्हिडिओ मिस करणार नाही. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.